नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि मी आज नांदेड येथील विष्णुपुरी भागातील श्री काळेश्वर मंदिर येथे आले आहे। श्री काळेश्वर मंदिर हे नांदेडमधले प्रसिद्ध पुरातन मंदिर आहे आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। तर आज आपण या मंदिराचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि यापूर्वी माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आतमध्ये आल्यावरती तुम्हाला इथे काही दुकाने दिसतील। देवाच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तुम्हाला इथे मिळेल। तर इथे असलेल्या गुरुजींकडून मी या संपूर्ण मंदिराच्या इतिहासाची माहिती घेतलेली आहे आणि तीच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। गोदावरी नदीच्या काठावर असलेलं हे एक हजारो वर्षापूर्वीचं एक पौराणिक मंदिर आहे। पूर्ण दगडी काम केलेलं हे एक हेमाडपंथी मंदिर आहे आणि या मंदिराचं महत्त्व म्हणजे इथे पिंडीखाली आणखीन एक पिंड आहे। अशा दोन पिंडी इथे आहेत। महाशिवरात्रीला इथे यात्रा भरते आणि श्रावण महिन्यामध्ये तर इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि श्रावण महिन्यामध्ये रोज इथे भंडारा पण असतो। तर इथे फारच प्रसन्न असं वातावरण वाटतं, खूप छान वाटतं। तर चला मग आपण श्री काळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ। इथे जी गोदावरी गंगा आहे या गंगेचं नाभिस्थान असं पण म्हणतात। तर इथे गोदावरी गंगा ही दक्षिण उत्तर वाहते आणि इथे पाठीमागे कुठलीही पूजा केली की त्याचं फळ हे 100% मिळते, ही अशी मान्यता आहे। आणि इथे रोज संध्याकाळी 6:30 वाजता गंगा आरती सुद्धा होते। तर खूप छान पद्धतीने इथे गंगा आरती होते आणि गंगे आरतीला सुद्धा भाविकांची खूप गर्दी असते।
तर खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न वाटणारा हा मंदिराचा परिसर खरंच खूप छान आहे. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.